मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे खवीस। लेखक निखिल सूर्यवंशी। पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया। IT कंपनीच्या एका उंच टावरमध्ये 7व्या मजल्यावर आम्ही काम करत होतो। खरं तर आमच्या एका मजल्यावर 100 जण तरी असतील, पण रात्रीचे 11 वाजून गेले होते। त्यावेळी आमच्या टीमपैकी मी, प्रिया, स्वप्नील, प्रवीण इतकेच जण होतो। प्रोडक्शनवर आलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणे गरजेचे होते, त्यामुळे आम्हाला बहुतेक उत्तर रात्रीपर्यंत काम करावे लागणार होते। भुकेची जाणीव व्हायला लागलेली, त्यामुळे टावरच्या टेरेसवर असलेल्या कॉमन फूड एरियामध्ये गेलो आणि तिथून येईपर्यंत 12 वाजत आले होते। तिथे देखील फार लोक नव्हते आणि आमच्या पूर्ण मजल्यावर आम्ही 4 जणच। ऑगस्ट महिना होता, त्यामुळे बाहेर अधूनमधून रिमझिम पाऊस पडत होता। आम्ही 4 जण आपापल्या कम्प्युटर्सवर बसून काम करत होतो, पण एकाच क्युबिकलमध्ये होतो। 12 वाजून गेले होते। माझे लक्ष प्रियाकडे गेले। ती घाबरून इकडे तिकडे पाहत होती। मी तिला विचारले, काय झालं प्रिया, असं का पाहते? यावर ती अडखळतच म्हणाली, नाही काही नाही, पण आम्ही सगळे एकमेकांना 2 वर्षांपासून ओळखत होतो, त्यामुळे तिने दिलेले उत्तर हे वरवरचे होते हे मला समजायला वेळ लागला नाही। मी काम करत तिच्याकडे पाहत होतो। ती अजूनही तसेच करत होती। काही वेळात बाहेर पावसाने जोर धरला। बाहेर असा पडणारा पाऊस काचेतून पाहायला फार मजा येत नाही, पण तरी देखील त्याच्या उग्र रूपाची जाणीव मात्र होत होती। अचानक विजा कडाडू लागल्या। स्वप्नील म्हणाला, निकल्या, या महिन्यात अशा वीज चमकणे वेगळे नाही वाटत का? मी म्हणालो, अरे मी पण तोच विचार करत होतो, पण जाऊ दे, आपण प्रॉब्लेमकडे लक्ष देऊया। मला अजून कळेना की प्रॉब्लेम नक्की कुठं झालाय। तितक्यात आमच्या क्युबिकलवर असलेले दिवे चालू बंद होऊ लागले। त्यावेळी माझं प्रियाकडे लक्ष गेलं। ती भेदरलेली वाटत होती। प्रवीण म्हणाला, अरे हे आपल्याच क्युबिकलवरचे 2 बल्ब का चालू बंद होत आहेत? मी म्हणालो, मला पण कळेना रे, कारण एक बल्ब चालू बंद झाला तर आपण समजू शकतो, कारण असं नेहमीच होतं, एखादा बल्ब जातो, पण आता 2 होत आहेत आणि ते देखील आपल्याच इथले। तुला काही वेगळं वाटत नाहीये का प्रिया? प्रियाचे लक्षच नव्हते। मी पुन्हा मोठ्याने म्हणालो, तुला काय वाटतं प्रिया? तिने दचकून माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, हां वाटते। तिचं लक्ष नव्हतं हे तर मला कळले होते, पण तिला नक्की काय झालंय याची कल्पना येत नव्हती। ते बल्ब चालू बंद होत होते, त्यामुळे कामात लक्ष लागत नव्हते। म्हणून मी जाऊन त्या बल्बचे बटन बंद केले आणि पुन्हा येऊन जागेवर बसलो। काही वेळात पुन्हा ते बल्ब चालू बंद होऊ लागले। प्रवीण दचकून म्हणाला, अरे तू तर बटन बंद केलेले ना, मग हे पुन्हा का होतंय असं? मी म्हणालो, अरे हो, मी बंद केलेले, तिकडे बघ की, दोन्ही बटन बंद आहेत। यावर स्वप्नील म्हणाला, अरे जाऊ दे ते, तुम्ही कामाकडे लक्ष द्या। जर का नाही सॉल्व्ह झाला हा प्रॉब्लेम तर उद्या मॅनेजर डोक्यावर नाचेल। आम्ही पुन्हा कामात लक्ष घातले। 1 वाजून गेला होता। प्रवीणला असा भास झाला की त्याच्या शेजारी कोणीतरी उभे आहे। त्याने मान वर करून तिकडे पाहिले तर तिथे कोणीच नव्हते। त्याने पुन्हा मान खाली केली। त्याला धक्काच बसला। त्याच्या खुर्ची शेजारी त्याला काळे पाय दिसले। तो घाबरतच खुर्ची ढकलत उठला
मी त्याला म्हणालो, काय झालं रे, असं का करतोय? यावर त्याने काय झालं ते सांगितले. मी म्हणालो, अरे रात्र झालीये, झोप यायला लागली असेल तुला, म्हणून असले काही पण भास होत आहेत. यावर तो म्हणाला, अरे नाही निकल्या, खरंच होतं कोणीतरी. आमचा इतका वाद चालला होता, पण प्रिया मात्र काहीच बोलली नाही. अजून घाबरून मान खाली घालून बसलेली. अचानक बाहेर विजांचा कडकडाट झाला. आमच्या क्युबिकलवरील असलेले बल्ब बंद झाले आणि प्रियाच्या कम्प्युटरची स्क्रीन चालू बंद होऊ लागली. आता मात्र ती रडू लागली. तिला रडताना पाहून आम्ही सर्वजण तिच्या जवळ गेलो. मी म्हणालो, काय झालं ग, असं का रडते प्रिया? ती काहीच बोलत नव्हती. तिची खुर्ची हलवत मी पुन्हा विचारले, काय झालं सांग ना. ती रडतच म्हणाली, तो आलाय यार इथे. मी, स्वप्नील आणि प्रवीण एकमेकांकडे पाहतच राहिलो. आम्हाला समजत नव्हते ती काय म्हणत होती. स्वप्नीलने तिला पुन्हा विचारले, नक्की काय बोलत आहेस प्रिया? कोण आलंय? आम्हाला तर आपल्याशिवाय कोणीच दिसत नाहीये. प्रिया काहीच बोलली नाही. मी मोठ्याने म्हणालो, काय झालं प्रिया? मी मगापासून पाहतोय तुला. तू काहीतरी वेगळं वागत आहेस, घाबरल्यासारखी वाटत आहेस. प्रिया काहीच बोलत नव्हती, पण तिला सर्व आठवत होते. आदल्या रात्री प्रियाच्या घरी. प्रिया झोपली होती. रात्रीच्या 2 वाजता तिला कसल्याशा आवाजाने जाग आली. तिने डोळे उघडले तर समोर एक काळा चेहरा आला. इतका काळा की फक्त दात दिसत होते. त्याचे ते हिडीस हास्य पाहून तिने डोळे मिटून घेतले, पण त्याचा श्वास आजूबाजूला जाणवत होता. तिने आईला आवाज द्यायचा प्रयत्न केला, पण आवाजच निघत नव्हता. ती खूप घाबरलेली होती. पलंगावरून उठता देखील येत नव्हते. जणू काही कोणीतरी तिला पलंगाला बांधून ठेवले होते. तिने डोळे उघडले तर तीच आकृती तिला पायासमोर उभी दिसली. त्याने तिच्या पायाला पकडले आणि तिला ओढत घेऊन चालला होता आणि किंचाळत ती झोपेतून उठली. हे सर्व स्वप्न होतं. तिचे आई वडील तिच्या आवाजाने तिथे आले. प्रिया खूप घाबरली होती. तिने काहीतरी वाईट स्वप्न पाहिलं असेल याची जाणीव तिच्या आईला लगेचच झाली. हे स्वप्न होतं की सत्य हेच प्रियाला समजत नव्हते. तिची आई तिच्या जवळच झोपली आणि पुन्हा प्रिया झोपी गेली. रात्री 3 वाजता तिला पुन्हा जाग आली, पण यावेळी ती पलंगावर नव्हती. एका जुन्या दगडी खोलीमध्ये होती. त्या दगडी खोलीमध्ये पूर्ण काळोख होता. एक तेलाचा दिवा तेवत होता. एक लोखंडी बार असलेले दार होते त्या खोलीला. तिथून बाहेरचे थोडेफार दिसत होते. ती उठून दारातून बाहेर पाहू लागली. अंधारात काही दिसत नव्हते, म्हणून ती डोळे मोठे करून लांब पाहण्याचा प्रयत्न करत होती. तर अचानक तिच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ समोर तोच चेहरा आला, पण यावेळी त्याचं पूर्ण शरीर तिला दिसत होते. काळा काबिन्न देह, बिभत्स्य हास्य, हातात तलवारीसारखा हत्यार. त्याचे ते रूप पाहून प्रिया जोराने किंचाळली आणि पुन्हा तिला जाग आली. हे देखील एक स्वप्न होते, पण सत्य भासावं असं स्वप्न होतं ते. प्रियाची आई देखील जागी झाली होती. त्यांना आता काळजी वाटू लागली. प्रियाला पुन्हा झोपायची इच्छा नव्हतीच, पण आई जवळ असल्याने ती कसंबसं पुन्हा झोपी गेली. पण तिला जाणवत होते की कोणीतरी तिच्या आजूबाजूला आहे. सकाळी तिला नेहमीप्रमाणे जाग आली आणि ती ऑफिसला आली. ऑफिसमध्ये प्रियाने हे सर्व प्रकरण आम्हाला सांगितले. यावर स्वप्नील म्हणाला, अगं स्वप्नाचा इतका का विचार करत आहेस? यावर ती म्हणाली, अरे काय सांगू तुला, त्याच्या आदल्या दिवशी पण असंच स्वप्न पडलं रे. सतत जाणवतंय बाजूला कोणीतरी आहे. आता देखील तोच चेहरा मी किती वेळा पाहिला ऑफिसमध्ये.
मी म्हणालो. काय, इथे पण दिसला तुला तो चेहरा? प्रिया पुढे काय बोलणार इतक्यात तिच्या कम्प्युटरची स्क्रीन आपोआप हालू लागली. इतर दोघांचे देखील स्क्रीन असेच हालू लागले. मला काहीच समजत नव्हते, कारण माझ्या इथे तसे काहीच होत नव्हते. प्रवीण घाबरत म्हणाला, अरे हे काय होत आहे? इतक्यात एसीचा डक्टला असलेले एका ठिकाणचे कव्हर उडाले आणि तिथून जोरात हवा येऊ लागली. वातावरण बदलू लागले. काय होते याची जाणीव व्हायच्या आधीच आमच्या पूर्ण मजल्यावरचे दिवे गेले. तरी देखील त्या तिघांची कम्प्युटर स्क्रीन चालू बंद होत हालत होते. आम्ही घाबरून पळत बाहेर निघालो. बाहेर वरांड्यात आलो. लिफ्ट बंद होती. आम्ही पायऱ्यांनी पळत खाली निघालो. 3 मजले धावत उतरलो. अचानक माझे लक्ष समोर लिहिलेल्या मजल्याच्या क्रमांकाकडे गेले. तिथे लिहिले होते फ्लोअर 7. मी सर्वांना ते दाखवले. आम्ही आजूबाजूला पाहिले. आम्ही आमच्याच मजल्यावर होतो. पण यावेळी आता दिवे चालू होते. यावर स्वप्नील म्हणाला, हे कसं शक्य आहे? आपण 3 मजले उतरलो होतो, परत इथेच कसे आलो? प्रवीण म्हणाला, मला तरी हे साधं प्रकरण वाटत नाहीये. प्रिया जे काही बोलते त्यात तथ्य आहे असं वाटतंय. यावर मी म्हणालो, ते सर्व ठीक आहे, पण आता करायचे काय? स्वप्नील म्हणाला, आपण आत जाऊन बसू, कारण आपण असा प्रयत्न करून बाहेर तर पडू शकणार नाही. आम्ही पुन्हा आपापल्या डेस्कवर येऊन बसलो. रात्रीचे 3 वाजले होते. आम्ही घरी फोन लावायचा प्रयत्न केला, पण कोणाच्याच फोनला रेंज नव्हती. कंपनीचे फोन देखील बंद पडलेले, इंटरनेट डाऊन झालेले. अचानक पुन्हा सर्व दिवे गेले. सर्वत्र अंधार पसरला. आमच्या एक गोष्ट ध्यानात आली की काचेवरचे पडदे यावेळी लावलेले होते, त्यामुळे बाहेरील प्रकाश आत येत नव्हता. आमच्या पूर्ण मजल्यावर काळोख होता. त्यात आम्हाला प्रियाची किंकाळी ऐकू आली. मी मोबाईलच्या टॉर्च लावून पाहिले तर ती तिच्या डेस्कवरच होती. प्रवीण तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, असं काय करते प्रिया? का ओरडलीस असं? इतक्यात तिने मान पूर्णपणे पाठीवर टेकवली आणि हसू लागली. तो प्रकार पाहून आमची बोबडीच वळली. तितक्यात पुन्हा प्रियाची किंकाळी ऐकू आली. मी म्हणालो, अरे ही प्रिया नाहीये, प्रियाला शोधा. आम्ही पूर्ण अंधारात तिचा शोध घेत होतो. स्वप्नीलला ती एका काचेजवळ उभी दिसली. आम्ही धावत तिच्या जवळ गेलो तर ती काचेवर डोकं आपटत उभी होती. मी तिला जोरात हलवले तर झोपेतून उठावी तशी ती खडबडून इकडे तिकडे पाहू लागली. प्रवीणने तिला विचारले, इथे कशी आली तू? यावर ती म्हणाली, मला कोणीतरी खुर्चीवरून ओढत नेले, पुढचे काहीच आठवत नाहीये. मी तिला म्हणालो, तू म्हणते ते काहीतरी आहे यार, आम्हाला तर तूच दिसलीस वेगळ्या रूपात. तितक्यात कोणत्या तरी पुरुषाचा हसण्याचा आवाज आला. आम्ही धावत जाऊन आमच्या डेस्क जवळ लपलो. आमच्या क्युबिकलच्या बाजूने कोणीतरी चालत होते. मला इतकी भीती वाटत होती की माझ्या हृदयाची स्पंदने मला ऐकू येत होती. पूर्ण अवकाश भारलेला वाटत होता. एक वेगळाच वास सगळीकडे पसरला होता. इतक्यात क्युबिकलच्या एका बाजूला आम्हाला काळे पाय दिसले. जसजशी नजर वर गेली तेव्हा लक्षात आले की तो फक्त कमरेपासून खालचा भाग होता. त्याने वेगळीच प्रकारची वस्त्र घातलेले. आम्ही दुसऱ्या बाजूने पळून जाणार इतक्यात दुसऱ्या बाजूला तो चेहरा आमच्या समोर आला. काळा क्रूर हास्य असलेला. त्याची जीभ बाहेर रेंगाळत होती. दात तीक्ष्ण वाटत होते. नजरेत एक राक्षसीपणा होता. आम्ही तो चेहरा पहिल्यांदा पाहिला.
हा भयानक अनुभव प्रवीण झेलू शकला नाही. तो बेशुद्ध पडला. प्रिया तर रडतच होती. मी आणि स्वप्नील एकमेकांकडे पाहत होतो. अशा प्रसंगी डोकं पूर्ण सुन्न होते. स्वप्नील मारुती स्तोत्र म्हणू लागला, पण काहीही परिणाम झाला नाही. त्या शरीराचे दोन्ही भाग जोडले गेले आणि त्याने स्वप्नीलला लांब भिरकावून दिले. असे वाटत होते त्याला आमच्यात काहीही स्वारस्य नव्हते. ती आकृती प्रियाला ओढत नेऊ लागली. प्रियाला पडलेले स्वप्नच माझ्यासमोर पुन्हा घडत होते. इतक्यात मी हिंमत एकटवून ओरडलो, अरे सोड तिला. त्याने वळून माझ्याकडे पाहिले. खरं तर त्याने माझ्याकडे असा समोरासमोर पाहायचा पहिलाच प्रसंग होता. तो क्रूर हसत माझ्याकडे आला. मी डेस्कजवळ उभा राहिलो. मी हिंमत एकटवून उभा होतो, पण आतून घाबरलेलो. त्याचे पाय हवेत होते. माझ्यापेक्षा तो 1 फूट तरी उंच असावा. त्याने माझ्याकडे हात केला. इतक्यात कशाला तरी घाबरून दूर जावा तसा तो लांब गेला. मला काहीच समजले नाही. पण आता काही कळायच्या आत प्रिया समोर हवेत होती. तेच हास्य आता तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. मला समजले की आता प्रियाच्या शरीरावर त्याचा ताबा आहे. ती हसत होती. मला समजत नव्हते त्याने प्रियाच्या शरीरात का प्रवेश केलाय. तरी देखील ती माझ्याकडे येत नव्हती. तो प्रियाच्या शरीरात असून देखील माझ्यावर कोणताच हल्ला करत नव्हता. मला एक प्रकारचा आत्मविश्वास आला. मी प्रियाच्या दिशेने गेलो, पण जसा मी तिकडे गेलो तसं प्रिया भिंतीला चिटकली आणि उडी घेऊन माझ्या अंगावर आली. मला जोरदार फटका बसला होता. मी लांब उडालो. तेव्हा माझ्या लक्षात आले की मी जसा डेस्कपासून लांब झालो तेव्हा माझ्यावर हल्ला झाला. म्हणजे जे काही मला इतका वेळ वाचवत होते ते माझ्यात नव्हते, माझ्या डेस्कजवळ होते. मी धावत डेस्ककडे निघालो. तितक्यात मला मागून कोणीतरी उचलून धरले आणि फेकून दिले. माझी नजर प्रियाकडे गेली. ती बेशुद्ध पडली होती. मी जोरात पडलो होतो. पायाला मार लागला होता. मी कसाबसा उठलो. तेव्हा मला दिसले की प्रियाला कोणीतरी ओढत नेते. पण आता मला तो माणूस दिसत नव्हता. पण आता मी माझ्या डेस्कजवळ पोहोचलो. माझ्या डेस्कवर काय आहे ते पाहू लागलो. पण माझ्या डेस्कवर संभाजी महाराज आणि त्यांची मुद्रा असलेला फक्त एक फोटो होता आणि बाकी तर कामाचे पेपर्स लावलेले. मला समजत नव्हते ती आत्मा किंवा जे काय आहे ते संभाजी महाराजांना का घाबरले. पण आता विचार करण्यात अर्थ नव्हता. प्रियाला वाचवणे गरजेचे होते. मी तो फोटो हातात घेऊन प्रियाच्या दिशेने गेलो. अचानक प्रियाला ओढून नेताना तो थांबला. मी प्रियाजवळ बसलो. काय होईल याची मला कल्पना नव्हती. त्या आत्म्याच्या पुढील हालचालींची मी वाट पाहत होतो, पण बराच वेळ काहीच झाले नाही. 5 वाजले होते. मी सर्वांच्या चेहऱ्यावर पाणी मारून त्यांना शुद्धीत आणले. वातावरणात बदल झालेला. सर्व दिवे आले होते. आम्ही सर्वजण लिफ्टने खाली आलो आणि प्रियाच्या घरी गेलो. आम्हाला सर्वांना पाहून प्रियाचे घरचे अनेक प्रश्न विचारू लागले. कारण रात्रीपासून ते फोन करत होते, पण आमचे कोणाचेच फोन लागत नव्हते. आम्ही सगळेजण घरात शांत बसलो. प्रिया झोपली होती आणि मी घडलेला सर्व प्रकार त्यांना सविस्तर सांगितला. यावर प्रियाची आई म्हणाली, अरे देवा, इतकं सगळं झालं आणि हे सगळं प्रियासोबतच का? यावर मी म्हणालो, खरं तर मी याचाच विचार करतोय काकू. हे सुरू कधी झालं? यावर त्या म्हणाल्या, 2 दिवस झाले ते असं काहीतरी वेगळं वागत आहे. मी म्हणालो, 2 दिवस? त्याआधी तर आम्ही नागावला गेलेलो ट्रिपला माझ्या मामाकडे. यावर तिचे बाबा म्हणाले, म्हणजे तेव्हाच काहीतरी झाले असेल. तुम्ही कुठे गेलेला ते नीट आठवा. मी म्हणालो, शनिवारी आम्ही अलिबागला गेलो. तिथे किल्ला पाहून दुपारनंतर नागावला आलो.
मग घरी राहिलो. दुसऱ्या दिवशी घरून निघालो. येताना रेवंदड्याला किल्ल्यात जाऊन आलो. मग घरी आलो रात्रीपर्यंत. आणि हो, येताना मुरुडला पण जाणार होतो, पण खूप गर्दी असल्यामुळे आम्ही तिकीट खिडकीजवळ जाऊन परत आलो. यावर स्वप्नील म्हणाला, पण यात वेगळे असे काय आहे? प्रियाची आई म्हणाली, आमच्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत, ते सांगू शकतील यात वेगळं काय आहे. मी म्हणालो, कोण आहे ते? आपण जाऊयात लगेच त्यांच्याकडे. त्या म्हणाल्या, त्यांचं नाव आहे एकदंत, त्यांना फोन करून पाहते, ते आहेत का घरी. आमचं नशीब चांगलं म्हणून एकदंत त्या दिवशी घरीच होते. मी, स्वप्नील, प्रिया आणि तिचे आई बाबा सकाळी सकाळी त्यांच्या बंगल्यावर पोहोचलो. एकदंत बाहेरच बसलेले. आम्ही जाऊन त्यांना नमस्कार केला. बाहेर गार्डनमध्येच आम्ही सगळे बसलो. एकदंत म्हणाले, हा सांगा, काय मदत करू शकतो मी? यावर मी त्यांना घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. ते म्हणाले, जर का तुम्ही त्याआधी बाहेर गेला होता तर ही बाधा नक्कीच बाहेरची आहे, पण काही बुचकाळ्यात टाकणाऱ्या गोष्टी देखील आहेत. मारुती स्तोत्राने त्याला फरक पडला नाही आणि शंभूराजांच्या फोटोने मात्र पडला. आजवर मी इतक्या केस पाहिल्या आहेत, पण अशी नाही पाहिली. पण माझा अनुभव असा सांगतोय की काहीतरी त्याला घेऊन आले सोबत. तुम्ही तिथून येताना काही आणले होते का? यावर प्रिया विचार करून म्हणाली, मला मासे खूप आवडतात, म्हणून मी येताना मासे बनवून घेतले होते निखिलच्या मामीकडून. यावर एकदंत म्हणाले, आणि त्यानंतर तुम्ही कुठे कुठे गेला? यावर प्रिया म्हणाली, रेवंदडेच्या किल्ल्यात आणि दंडाराजपुरी म्हणजेच मुरुडच्या किनाऱ्यावर. एकदंत म्हणाले, मला आता प्रकार समजत आहे. हे जे काय आहे ते अन्नाच्या मागावर आले आहे, पण ते काय आहे यासाठी आपल्याला आजच्या रात्रीची वाट पाहावी लागेल. तुम्ही सगळे निश्चिंत राहा, मी आज रात्री 10ला तुमच्या घरी येईन. असे म्हणून एकदंत त्यांच्या कामाला लागले देखील. आम्ही सर्व घरी आलो. रात्रभर झोप नव्हती, त्यामुळे आपापल्या घरी जाऊन झोप घेतली. आणि रात्री 10ला आम्ही देखील प्रियाच्या घरी जमा झालो. रात्री 10 नंतर एकदंत आले. ते म्हणाले, प्रियाच्या जवळ मी ही ताईत देत आहे, ते उशीखाली घेऊन झोप फक्त. ते जे काय आहे ते तुझ्या जवळ येऊ शकणार नाही. मी खोलीमध्ये तुझ्या पलंगाभोवती ही हळद पसरवणार आहे, त्यामुळे तू आता पलंगावर जाऊन झोप. प्रिया पलंगावर नेहमीसारखी झोपली होती. एकदंत यांनी त्या भोवती हळदीचा थर पसरवला आणि आम्ही सर्वजण एका खोलीमध्ये बसलो. रात्री 12 नंतर तीच आकृती प्रियाच्या खोलीमध्ये आली. एकदंत यांना त्यांच्या अनुभवावरून माहीत होते की 15 मिनिटाच्या आत ते जे काही असेल ते निघून जाईल. त्यामुळे आम्ही सर्वजण 12:20ला प्रियाच्या खोलीमध्ये गेलो. समोरील दृश्य पाहून आम्हाला धक्काच बसला. प्रिया समोरील भिंतीला चिकटली होती. तिची मान खाली होती, पण ती खिखी करून हसत होती. एकदंत यांना देखील आश्चर्य वाटले. ते जे काही होते ते तिथेच होते. आणि अचानक तिने मान वर केली. लाल डोळे आमच्यावर रोखले होते. एकदंत यांचा सहकारी केशव तिच्या दिशेने जाऊ लागला. तसं तिने फक्त हात उचलला. केशव लांब जाऊन पडला. प्रिया वेगळ्याच भाषेत बोलू लागली. एकदंत यांनी त्यांच्या जवळ असलेली कऱ्याच्या पाण्याची बाटली प्रियाच्या दिशेने झाकण उघडून फेकली. ते पाणी तिच्या अंगावर पडताच ती थोडा वेळ तडफडू लागली आणि खाली कोसळली. पलंगावर ती अस्ताव्यस्त पडली होती. एकदंत म्हणाले, निखिल, तो फोटो आण आणि या पलंगाच्या वर लाव. आपल्याला खूप काम आहे आता. मी तो ऑफिसमधला फोटो तिथे समोर भिंतीवर चिकटवला. एकदंत यांनी प्रियाच्या पलंगाभोवती पाण्याचे रिंगण आखले आणि आम्ही बाहेर आलो. एकदंत आम्हाला म्हणाले, मला वाटत होतं तितकं हे साधं नाहीये. हा खवीस आहे आणि याचा मृत्यू हा खूप जुना आहे, त्यामुळे त्याची ताकद अमाप आहे. मी जो ताईत दिलेला तो शक्तिशाली होता,
पण या खविसाची ताकद त्यापेक्षा जास्त आहे. आपल्याला मुरुडला जावं लागेल. तिथे जाऊन पुढची माहिती घ्यावी लागेल. निखिल, मी आणि केशव मुरुडला जातो. तुम्ही इथेच थांबा. प्रियाला धोका तर नाहीये, पण काळजी घ्या. आम्ही तिघे रात्रीच मुरुडकडे निघालो. सकाळी 6ला आम्ही पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर आम्ही एका दर्ग्याकडे गेलो, कारण मुरुडमध्ये तो दर्गा खूप जुना आहे. तिथं नक्की काहीतरी माहिती मिळेल अशी आम्हाला आशा होती. दर्ग्यामध्ये गेल्यावर आम्ही तेथील लोकांसोबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी आम्हाला तिथेच राहणाऱ्या अब्दुल चाचांबद्दल सांगितले. ते आमचे या प्रकारात मदत करू शकतील. आम्ही लगेच त्यांच्या घरी पोहोचलो. ते एक वृद्ध गृहस्थ होते. वाढलेली दाढी, टक्कल. आम्ही त्यांना घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा त्यांनी आत जाऊन काहीतरी उर्दूमध्ये लिहिलेलं घेऊन आले. ते म्हणाले, या भागात अनेक खवीस आहेत. खविसाचे अनेक प्रकार मानले जातात, पण तुम्ही जो खवीस म्हणताय तो हाबशी आहे. हे लोक मूळचे आफ्रिकेमधले आहेत, पण 450 वर्षापूर्वी व्यापार करायला इथे आले आणि या प्रदेशावर राज्य करू लागले. इथल्या लोकांवर जुलूम करायचे. मुलींना पळवून नेऊन दुसऱ्या देशात विकायचे. इथल्या मुघल, पोर्तुगीज, इंग्रज सत्तांसोबत संधान बांधून होते. त्यावेळी असे लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने क्रूरपणे मारले गेले. त्यांचे इतक्या वर्षात खवीस बनले. इतकी ताकद असल्याने त्यांना पराभूत करणे अवघड असते. पण आम्ही यावर उपाय शोधलाय, कारण या भागात त्यांना खूप लोकांना त्रास होत होता. हे पाणी आणि ही मंतरलेली राख आम्ही आफ्रिकेमधल्या एका आदिवासी जमातीकडून आणलेलं. त्यांनी या खविसाला त्याच्या मूळ ठिकाणी सोडता येते. त्याला मुक्त करणे आपल्या हातात नाही, पण त्याच्यापासून सुटका करून घेता येईल. ही राख आणि हे पाणी त्या मुलीच्या अंगावर शिंपडा. ही राख तिच्या जिभेला लावा, ती बरी होईल. एकदंत आणि ते चाचा यांच्यात दोघांच्यात काही बोलणे झाले. त्यांचे आभार मानून आम्ही तडक घरी निघालो. प्रियाच्या घरी आलो. घरात सगळं वातावरण शांत होतं. आम्ही आलो. ते पाणी प्रियाच्या अंगावर शिंपडले आणि राख तिच्या जिभेला लावली. काही क्षणात ती झोपी गेली. एकदंत म्हणाले, आता सगळं निवळलं आहे. मी संध्याकाळी येईन परत, तेव्हा बोलू बाकीचे. एकदंत निघून गेले. आम्ही देखील घरी जाऊन आराम केला. संध्याकाळी प्रियाच्या घरी पुन्हा जमा झालो. काही वेळाने एकदंत आले. आम्ही त्यांच्यासोबत हॉलमध्येच कॉफी घेत बसलेलो. तेव्हा एकदंत बोलू लागले, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देतो आता. प्रियाला जो त्रास देत होता तो खवीस होता. तिने जे मासे सोबत घेतलेले त्यांच्या मागावर तो इथपर्यंत आला. कित्येकदा लोक सांगतात की प्रवासात असे तळलेले पदार्थ नेऊ नये आणि मांसाहारी तर नाहीच नाही. अशा पदार्थांच्या मागावर आत्मे येतात आणि प्रियाकडे तर पापलेट होता तळलेला. मग काय, त्या खविसाला आयते निमंत्रणच दिले तुम्ही. तो खवीस तिच्या मागावर आला आणि तो पापलेट प्रियानेच खाल्ला. त्याची इच्छा गेली होती त्यात आणि ते प्रियाने खाल्लं. त्यामुळे तो प्रियाला त्रास देणारच होता. तो मूळ ठिकाणापासून लांब होता. म्हणून जेव्हा प्रत्येक भूताची ताकद जास्त असते रात्री 12 नंतर, तेव्हाच तो त्रास देत होता. तो खवीस हाबशी होता. तो कदाचित जंजिरा किंवा आसपास राहणारा असावा. आणि ज्या प्रकारे तुम्ही त्याचे वर्णन केलेलं, तो काळा आहे वगैरे, असे लोक जंजिऱ्याजवळच राहायचे, रेवंदड्याला नाही. त्यामुळे आपण थेट मुरुडला गेलो. यावर मी म्हणालो, शंभूराजांचा काय संबंध पण यात? यावर ते म्हणाले, मला देखील हाच मोठा प्रश्न होता. माझा अंदाज असा आहे, कोणताही माणूस जिवंत असताना ज्या गोष्टीला घाबरतो किंवा मानतो त्याच गोष्टींना तो मेल्यावर देखील घाबरतो किंवा मानतो. तो हाबशी हिंदू नव्हता. त्यामुळे त्याने कधी मारुतीरायाला मानले नाही. त्यामुळे त्याला मारुती स्तोत्रांचा काही फरकच नाही पडला. पण 300 वर्षापूर्वी संभाजी महाराजांनी हाबशांवर दहशत बसवलेली, दंडा राजपुरी जिंकलेली, जंजिरा पाडत आणलेला, त्यामुळे कदाचित त्याच्या मनात त्यावेळी शंभूराजांबद्दल भीती होती आणि मरणानंतर पण तीच भीती राहिली. यावर मी म्हणालो,
म्हणजे तो खवीस 300 वर्ष जुना होता. यावर एकदंत म्हणाले, होय, अंदाज तरी तसाच आहे. आणि मूळच्या आफ्रिकन लोकांना खविसाचा तोड माहिती होता, त्यामुळे आपल्याला ते औषध मिळाले. पण आता आपण आज प्रियाकडे लक्ष देऊ. आज रात्री तिला काही त्रास होतोय का पाहू. आम्ही रात्री तिथेच थांबलो, पण प्रियाला काहीच त्रास झाला नाही. ती पूर्णपणे मुक्त होती. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.